सर्वांना नमस्कार. रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे 7 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. रुद्रनं खऱ्या गुन्हेगाराला पोलीस स्टेशनला आणलं आणि पंकजला घेऊन निघाला आणि जाताना म्हणाला, इन्स्पेक्टर, मला वाटतं तुझी चूक झाली आहे आणि तू माफी मागितली पाहिजेस. इतक्यात विशाल चिडून म्हणाला, कॉन्स्टेबल, या पोराला आत टाका. पाटील कॉन्स्टेबलनं पंकजचा हात पकडला त्याला आतमध्ये टाकण्यासाठी आणि पाटील कॉन्स्टेबलचा हात रुद्रनं पकडला पंकजला सोडवण्यासाठी. आणि त्यानं चिडून विशालकडे पाहिलं आणि आता लगेच विशाल मोठ्यानं म्हणाला दुसऱ्या कॉन्स्टेबलला, शिंदे, या दोघांना आत टाका. आता रुद्रला तर काहीच समजत नव्हतं की नक्की त्याचा गुन्हा काय. रुद्र चिडून म्हणाला, अग्निहोत्री, हे तू बरोबर नाही करत. आमचा काहीच गुन्हा नाही. तू आम्हाला का आतमध्ये टाकशील? विशाल त्याच्या नजरेला नजर देत हसत म्हणाला, पोलीस स्टेशनमध्ये येऊन दंगा घालून ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्यावर हात टाकणं हा आहे तुझा गुन्हा, समजलं? तू मला माझ्या कर्तव्याची आठवण करून देत होतास ना? तेच करतोय. असं म्हणून विशाल फार कुत्सितपणे रुद्रकडे बघून हसला आणि खुश झाला. आता रुद्रला कळत होतं की त्यानं कॉन्स्टेबलचा हात पकडला याबद्दल विशाल बोलत होता. त्याला तर फक्त निमित्त हवं होतं रुद्रला पकडण्याचं. आणि आता रुद्र फार चिडला आणि पंकज खूप घाबरला. हे तर पोलीस स्टेशन पाहण्याची त्याची पहिलीच वेळ होती आणि पाटील कॉन्स्टेबलनं दोघांनाही तुरुंगात टाकण्यासाठी दरवाजा उघडला. त्या दोघांनाही आत ढकलणार इतक्यात तिथं दामिनी आली आणि टाळ्या वाजवतच म्हणाली, वा इन्स्पेक्टर वा. आणि आता तिचा आवाज ऐकून विशाल आणि रुद्र दोघांनीही एकसाथ तिच्याकडे पाहिलं, खूप आश्चर्यानं. विशाल चकित झाला होता तिला तिथे पाहून आणि रुद्र चिडला तिला तिथं पाहून. हिला काही गरज होती का पोलीस स्टेशनला यायची? इथं सगळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असतात. तिला कोणी पाहिलं तर? तिचं सौंदर्य आता कोणीच पाहू नये असं रुद्रला वाटत होतं. जे आधी विशालला वाटत होतं तेच रुद्रला वाटत होतं. एका स्त्रीच्या आयुष्यात 3 पुरुष फार महत्त्वाचे असतात. एक म्हणजे तिचे वडील, दुसरा म्हणजे तिचा भाऊ आणि तिसरा म्हणजे तिचा पती. हे तिघंही तिच्या मान मर्यादाची खूप काळजी घेत असतात. आणि आता कळत नकळत विशालकडून ती जबाबदारी रुद्रकडे आली होती. रुद्रला याची भणकसुद्धा नव्हती की तो असा का विचार करतोय तिच्याविषयी. का त्याला ती कोणालाच दिसू नये असं वाटतं? वखवकलेल्या नजरांपासून तिचं संरक्षण करावं असं का त्याला वाटतं? याचं उत्तर त्यालाच नव्हतं माहीत. आणि विशाल चिडून म्हणाला, दामिनी, तू इथे का आलीस? तुला मी फोनवरच सांगितलं होतं ना, तरीही तू इथे आलीस. दामिनी म्हणाली, इन्स्पेक्टर, मी आले होते माझ्या भावाकडे त्याला समजून सांगायला, पण इथे तर फक्त एक पोलीस ऑफिसर आहे आणि बहुतेक आता मला त्याच्याशीच बोलावं लागेल. विशाल तिच्याकडे बघत चिडून म्हणाला, दामिनी, नीट बोल. दामिनी म्हणाली, नाहीतर काय कराल? मलाही तुरुंगात टाकाल? सगळा कायदा तुमच्या हातात आहे ना, तुम्ही काहीही करू शकता. एखाद्याला गुन्हेगार कसा ठरवायचा? जो खरा गुन्हेगार आहे त्याला कसा निर्दोष ठेवायचा? खोटे पुरावे कसे उभा करायचे आणि खरे पुरावे कसे मातीत गाडायचे हे तुम्हाला चांगलंच जमतं. विशाल आता खूप चिडला आणि त्यानं रागाच्या भरात दामिनीवर हात सुद्धा उगारला. पण थप्पड मारली नाही आणि चिडून तशीच हाताची मूठ त्यानं टेबलवर आपटली. आणि बुद्धी भ्रष्ट झाली आहे हिची असं तो पुटपुटला. आणि ते पाहून रुद्रला फार राग आला. त्याने लॉकअपचे अँगल खूप रागात पकडले होते, पण आता तो फक्त शांत राहून बघत होता. दामिनी आता विशालच्या नजरेला नजर मिळवत म्हणाली, का थांबलात? उचला हात, मारा मला. तुम्हाला तर लायसनच मिळालं आहे ना सगळ्यांना मारायचं आणि तुरुंगात टाकायचं. हा पण तुमच्या ड्युटीचाच भाग आहे ना. तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर खूपच चांगल्या प्रकारे करता. यालाच म्हणायचं ना कायद्याचे खरे रक्षक. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हेच ब्रीदवाक्य आहे ना तुमच्या छातीवर, जो बॅच आहे त्यावर लिहिलेलं. बहुतेक तुम्हाला याचा विसर पडलेला दिसतोय. दामिनी खूप चिडून बोलत होती आणि आता तिचं हे रौद्र रूप तर पहिल्यांदाच रुद्र पाहत होता.
तो तिच्याकडे डोळे फाडून बघत होता. तो तर तिचा खूप मोठा अपराधी होता. त्याच्यामुळं तिचं लग्न मोडलं होतं आणि आयुष्यभर ती कोणाशीच लग्न करू शकणार नव्हती. पण तरीही ती त्याला एका शब्दानं दोष देत नव्हती. उलट त्याचीच बाजू घेऊन विशालशी भांडायची. त्याच्यासमोर खाली मान घालून उभा राहणारी, त्याच्या दरवाजासमोर 24 तासाहून जास्त काळ उभा राहिलेली, त्याच्या दयेची भीक मागणारी दामिनी आणि आत्ताची एका विजेसारखी कडाडणारी, तेही स्वतःच्या भावावरच, ही दामिनी. दोघीत फार फरक होता आणि हा फरक रुद्रला दिसत होता. आणि हा काय प्रकार होता हे त्याला कळत नव्हतं. त्यानं क्षणभर स्वतःला चिमटा घेतला आणि ही तीच दामिनी आहे जी त्याच्या घरात असते हे त्याला कळलं. मग दामिनी म्हणाली, या दोघांचा काय गुन्हा आहे मला समजेल का? आणि आता विशाल म्हणाला, असं आता कळलं तर तू त्याची वकील बनून आली आहेस इथं. दामिनी म्हणाली, तुम्हाला हवं ते समजा. मग विशाल म्हणाला, मग ऐका, ॲडव्होकेट मिस दामिनी अग्निहोत्री. पोलीस स्टेशनमध्ये येऊन याने धिंगाणा घातला. ऑन ड्युटी पोलीस कॉन्स्टेबल पाटीलवर त्यानं हात टाकला. हा गुन्हा आहे त्याचा. आणि एका सरकारी कर्मचाऱ्यावर हात टाकणं फार मोठा गुन्हा आहे हे तर तुम्हाला माहीतच असेल. तुमच्या कायद्याच्या पुस्तकात ते लिहिलं असेलच की. हे मी वेगळं सांगायला नको. दामिनी म्हणाली, ओके, मग याला पुरावा काय की रुद्रनं पोलीस कॉन्स्टेबलवर हात टाकला? विशाल म्हणाला, मी आहे ना आय विटनेस, आणि इथे आणखीन बरेचसे पोलीस कर्मचारी आहेत. त्या सगळ्यांनी पाहिलं आहे की त्यानं कॉन्स्टेबलवर हात टाकला. आता हे ऐकून रुद्र शॉक झाला. विशाल खोटं बोलत होता. रुद्र सोबत लॉकअपमध्ये आणखीन बरेचसे कैदी होते. सगळेजण हे पाहत होते. आणि दामिनी हसून म्हणाली, वा, स्मार्ट. म्हणजे सिच्युएशन तुम्हीच क्रिएट करणार आणि तुम्हीच त्याचे आय विटनेस का? विशाल म्हणाला, नक्की तुला म्हणायचंय काय? मग दामिनी म्हणाली, इन्स्पेक्टर अग्निहोत्री, बहुतेक तुम्ही हे विसरत आहात की काळ बराच पुढे गेलेला आहे. आता आय विटनेससुद्धा विश्वासास पात्र राहिले नाहीत. त्यासाठी सुद्धा पुरावा हवा असतो. जसा गुन्हा करताना गुन्हेगार त्याची पद्धती बदलतो, तसंच आता कोर्टासमोर पुरावे सादर करण्याच्या पद्धतीसुद्धा बदलल्या आहेत. कोर्ट फक्त तोंडी पुराव्यावर विश्वास ठेवत नाही. आणि मला वाटतं आता आपल्याकडे CCTV कॅमेऱ्यासारखी काहीतरी सोय असते, हो ना? आणि हे तर पोलीस स्टेशन आहे, म्हणजे इथं तर ती सोय असणारच असणार, हो ना कॉन्स्टेबल पाटील? आता पाटील कॉन्स्टेबलला तर काय बोलावं हेच कळत नव्हतं. ही तीच दामिनी होती का जी नेहमी पोलीस स्टेशनमध्ये यायची, हसून बोलायची? विशाल त्या दिवशी म्हणाला होता, दामिनी एकदा चिडली की कडाडणाऱ्या विजेसारखी चिडते. तिच्या नावासारखी कडक लक्ष्मी आहे ती. आणि जेव्हा ती कोसळते तेव्हा समोरच्याला जाळून राख करते. तेव्हा कॉन्स्टेबलचा विश्वास बसला नव्हता विशालवर. पण आता तो दामिनीचं ते रूप स्वतः पाहत होता. दामिनी पुन्हा म्हणाली, कॉन्स्टेबल पाटील, मी बरोबर बोलते ना? आणि पाटील हो असं खाली मान घालून म्हणाले. आता या बहीण भावांमध्ये चांगलंच युद्ध पेटलं होतं. ती म्हणाली, आणि त्या कॅमेऱ्यात सगळं दिसतच असेल, सगळं रेकॉर्डिंग झालं असेल की कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं? आणि हे ऐकून आता विशाल मात्र गडबडला. कारण पोलीस स्टेशनमध्ये CCTV होते आणि ते सुद्धा आवाजासहित सगळं रेकॉर्ड होणारे होते. आणि हे पाहून मात्र रुद्रला आता दामिनीच्या हुशारीवर फारच अभिमान वाटला आणि तो थोडासा गालात हसला. विशाल आता गप्प बसला. त्याच्या हातामध्ये त्यानं त्याची स्टिक पकडली होती आणि तो त्या स्टिकला घट्ट आवळत होता. आणि दामिनी म्हणाली, मला वाटतं इतका पुरावा पुरेसा आहे या दोघांना सोडवण्यासाठी, का आणखीन काही सांगू? आणि आता विशाल खूप रागात चिडून म्हणाला, पाटील सोडा त्यांना. हो सर, असं म्हणून पाटील कॉन्स्टेबलनं पुन्हा लॉकअप उघडलं. पंकज आणि रुद्रला बाहेर काढलं. रुद्रनं पुन्हा विशाल अग्निहोत्रीकडे पाहिलं आणि फेस टू फेस त्याच्यासमोर आला. त्याच्याकडे बघून फार तुच्छतेनं हसला आणि म्हणाला, इन्स्पेक्टर, तुला अजूनही असं वाटतं की तू तुझ्या बहिणीला माझ्यापासून कायमची घेऊन जाशील? आहे तुझ्यात इतका दम? आता विशाल त्याच्याकडे फार रागातच बघत होता. तो काहीच नाही बोलला. रुद्र म्हणाला, तुझ्यात दम असेल तर तिला माझ्या जवळून नेऊन दाखव. असं म्हणून रुद्र पुन्हा एकदा हसला, विशालला डोळा मारला आणि म्हणाला, गुड बाय इन्स्पेक्टर अग्निहोत्री.
आणि रुद्र शिट्टी मारतच पोलीस स्टेशनच्या बाहेर गेला. बाहेर दामिनी त्याची वाट बघत होती. आता विशालने फार रागात त्याच्या हातातली स्टिक फेकून दिली आणि लॉकअपमध्ये असलेले काही कैदी त्याच्याकडे बघून हसत होते. विशाल पुन्हा रागात गेला आणि त्या सगळ्यांना 2-2 थोबाडीत मारून आला. कॉन्स्टेबल पाटील म्हणाले, सर स्वतःवर नियंत्रण ठेवा, स्वतःला आवरा सर. विशाल म्हणाला, पाटील बघितलं ही कशी बोलते? 4 दिवसातच ही अशी बोलायला लागली. मला उलट उत्तर देते आणि मला माझी ड्युटी समजावून सांगते काही. हिला अक्कल तरी आहे का इतकी? काय झालंय या बिंडोक मुलीला कुणास ठाऊक. इतकी हुशार आहे पण सगळी अक्कल घाण ठेवली आहे हिनं. पाटील म्हणाले, सर शांत व्हा. आता जोश से नहीं होश से काम लेना पडेगा. तुम्ही शांत होऊन विचार करा. विशाल म्हणाला, काय विचार करू? माझं डोकं फुटायची वेळ आली आहे. आता रात्रंदिवस तिचाच विचार असतो डोक्यात. एका गुंडाच्या घरी जाऊन राहिली. 1.5 दमडीचा साला. तिच्या चप्पल शेजारी उभा राहायची लायकी नाही त्याची. आणि ही त्याच्यासाठी मला भांडते. नक्कीच त्यानं तिला धमकावलं असेल म्हणून ती अशी करते. विशाल काही केल्यास शांत होतच नव्हता. पाटील म्हणाले, सर दामिनीला जेव्हा सगळं सत्य समजेल तेव्हा तिचे डोळे उघडतील. तुम्ही नका काळजी करू. विशाल म्हणाला, पण पाटील तिचे डोळे तर उघडतीलच, पण तोपर्यंत खूप उशीर होऊ नये म्हणजे झालं. याचीच भीती वाटते की त्या नालायक मुलाने तिला काही करू नये. मग आता बाहेर रुद्रनं पंकजला रिक्षाचे पैसे दिले. त्याला रिक्षा करून घरी पाठवून दिला आणि दामिनीला म्हणाला, आपण गाडीवर जाऊया. ती म्हणाली, चालेल. मग रुद्रनं गाडी सुरू केली. दामिनी त्याच्या पाठीमागे बसली, पण अंतर ठेवून. रुद्रला तर सारखा तोच प्रसंग आठवत होता आता, जेव्हा दामिनी त्याच्यासाठी स्वतःच्या सख्ख्या भावासोबत भांडत होती. आता अंधार पडला होता. रुद्र म्हणाला, आता आपण बाहेरच जेवण करूया. खूप उशीर होईल ना घरी जाईपर्यंत. दामिनी काहीच नाही बोलली. ती नाराज झाली होती विशालसोबत भांडली म्हणून. आज पहिल्यांदा ती त्याच्यासोबत अशा भाषेत बोलली होती, तेही रुद्रसाठी. आणि त्याचं तिलाही आश्चर्य वाटलं होतं. रुद्र विशालपेक्षा महत्त्वाचा झाला होता का तिला, असा प्रश्न ती स्वतःलाच विचारत होती. आता ती नाराज आहे हे रुद्रनं ओळखलं. त्याने एका हॉटेलसमोर गाडी थांबवली आणि म्हणाला, हे सगळ्यात स्वच्छ हॉटेल आहे बरं का या एरियातलं. तरीही दामिनी काहीच नव्हती बोलत. दामिनी, कुठं हरवलीस असं तो म्हणाला आणि ती भानावर आली आणि म्हणाली, नाही काहीच नाही. मग रुद्र नाटक करत म्हणाला, आई ग, अजून इंजेक्शनचा हात दुखतोय माझा. दामिनी म्हणाली, ते इंजेक्शन दुखत असतं तरच त्याचा मान पडतो. पण रुद्र, तू इंजेक्शनला लहानपणापासून इतका घाबरतोस? रुद्र म्हणाला, हो ना. माझी आई सांगत असते की मी जेव्हा 5 वर्षाचा होतो तेव्हा मला असंच काहीतरी लागलं होतं आणि आईने मला डॉक्टरांकडे नेलं आणि डॉक्टरांची मी सुई पाहिली. माझी पॅन्ट खाली घेतली होती आणि डॉक्टर मला इंजेक्शन द्यायला आले आणि मी सुटलेल्या पॅन्टसह तसाच पळत निघालो टेबलवरून उडी मारून आणि माझ्या मागे आई धावत होती आणि मी रस्त्यावरून पळत होतो. पॅन्ट फिटलेली सुद्धा मला कळलं नाही. आणि हे ऐकून आता दामिनी खूप हसायला लागली. अरे देवा, खरंच की काय? तिला आता तिचं हसू कंट्रोल होत नव्हतं. बहुतेक लहानपणीचा रुद्र पॅन्ट फिटलेल्या अवस्थेत कसा दिसत असेल हेच तिला आठवत असेल आणि आणखीन इमॅजिन करूनच ती हसत होती. आणि तिला असं खळखळून हसताना पाहून रुद्र तिच्याकडे एकटक पाहत होता. खळखळ वाहणाऱ्या झऱ्यासारखंच तिचं हास्य मंजूळ होतं. मग दोघांनीही जेवण केलं आणि पुन्हा ते घरी निघाले. दामिनी मघाशासारखीच आता रुद्रपासून थोडं अंतर ठेवून बसली होती. आता रस्ता खाचखळग्यांचा सुरू झाला. भरपूर खड्डे होते रस्त्यात आणि लाईटसुद्धा नव्हती रस्त्यावर. रुद्र तिला म्हणाला, दामिनी व्यवस्थित पकडून बस, रस्ता खराब आहे. तू एक काम कर, माझ्या खांद्याला पकड, तुला कम्फर्टेबल वाटेल. आणि दामिनी म्हणाली, आहे मी व्यवस्थित, चल तू. पण तिने रुद्रच्या खांद्याला पकडलं नाही. आणि अचानक खड्डा आला. रुद्रनं जोरात ब्रेक मारला आणि बेसावत असलेली दामिनी रुद्रच्या अंगावर कोसळली. तिच्या गुबगुबीत छातीचा स्पर्श त्याच्या पाठीला झाला आणि आता दोघेही फार रोमॅन्चिक झाले. काय बोलावं हे दोघांनाही सुचत नव्हतं. रुद्रच्या तोंडचं तर पाणीच पळालं होतं आणि त्यानं तशीच गाडी उभा केली आणि 2 मिनिट शांत उभा राहिला. त्याला आता गाडी सुरू करायचं सुद्धा भान नव्हतं आणि आता त्याचे डोळे लाजून हसत होते.
आणि दामिनीची सुद्धा तीच अवस्था होती. तिलाही काय बोलावं हे कळत नव्हतं. तिच्या हृदयाची धडधड जास्तच वाढली होती. त्यात तो असा शांत उभा होता. कोणीच काही बोलत नव्हतं आणि ती शांतता आता दोघांनाही गिळून टाकणार की काय असं वाटलं. आता दामिनी हसत नव्हती लाजून, पण चांगलीच घाबरली होती. तिचा त्याला स्पर्श झाला. हिला व्यवस्थित बसता येत नाही का असं तो म्हणेल म्हणून ती घाबरली होती. मग थोड्या वेळाने तोच म्हणाला, तू ठीक आहेस ना? आता ती मानेनच हो म्हणाली, पण त्याला कुठं दिसत होता तिचा चेहरा? एकतर अंधार होता आणि त्यात त्याचं तोंड पुढे होतं. तो म्हणाला, दामिनी तू ठीक आहेस ना, निघायचं? आणि ती म्हणाली हो. त्यानं गाडी सुरू केली आणि म्हणाला, आता तरी व्यवस्थित बसशील, रस्ता खूप खराब आहे. खूप ॲक्सिडेंट होतात ना रस्त्यावर, जसा आत्ता झाला तसा. तो असं म्हणाला आणि आता दामिनी खूप खूप लाजायला लागली आणि गालात हसायला लागली गुपचूप. आता रुद्र गाडी सुरूच करत नव्हता आणि तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. रुद्र गालात हसला आणि तिरक्या नजरेनं त्यानं त्याच्या खांद्यावर ठेवलेल्या तिच्या नाजूक हाताकडे पाहिलं आणि गाडी आपोआप सुरू झाली. आता पूर्ण रस्ताभर कोणीच काही बोलत नव्हतं. त्या दोघांनाही ती गोड मुवमेंट मनात साठवून ठेवायची होती बहुतेक. घरी आल्यावर तो काटूवर झोपला आणि ती खाली गादी टाकून झोपली. आणि मग तिने आईला फोन केला आणि म्हणाली, आई दादा घरी आला का गं? आई म्हणाली, हो गं आलाय, पण बेडरूममध्ये आहे. दामिनी म्हणाली, आई तो जेवला का? आई म्हणाली, नाही, अपसेट वाटला, भूक नाही म्हणाला आणि दरवाजा लावून बसला आहे. आणि आता दामिनीसुद्धा खूप नाराज झाली. तिने विशालला फोन केला, पण त्यानं तिचा फोन उचलला नाही. तो खूप जास्त नाराज होता तिच्यावर आणि तो विचार करत होता की काय करावं म्हणजे दामिनी रुद्रपासून कायमची निघून येईल. आणि इकडे रुद्र विचार करत होता. त्याला झोप येत नव्हती आणि सतत तो दामिनीचाच विचार करत होता. मगाशी गाडीवर तिचा झालेला स्पर्श त्याला आठवत होता आणि तो गालात हसत होता. त्यानं थोडंसं उठून पाहिलं तर दामिनी त्याच्याकडे पाठ करून झोपली होती. आणि पुन्हा एकदा विशालचा पडलेला चेहरा पाहून मनात रुद्र खुश होत झोपी गेला. ती पुन्हा उठली. तिची नाराजी त्याला कळत होती आणि तोही उठला. आणि तिला हसवण्यासाठी तो म्हणाला, दामिनी तुला माहीत आहे का, इंजेक्शन केलं की रक्त का बाहेर येतं? ती तशीच उदास होऊन म्हणाली, नाही माहीत. मग रुद्र म्हणाला, अगं सुई टोचल्यावर रक्त बाहेर येतं, कोणी सुई टोचली हे बघायला. आणि दामिनी खूप खूप हसायला लागली. ही स्टोरी तुम्हाला आवडत असेल तर कृपया लाईक करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा. थँक्यू.